तर भाई आपली अजून एक अचिव्हमेंट कंप्लीट झाली आहे. नाही का घाम घालले हे झोपल्या ना असं तसं घरा झोपल्या ना. आई लेसनला तर आलतो आहे पण कोणीच आहे आला अजून. नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. भाई आज आहे 19 फेब्रुवारी आणि आज आपल्या भाई महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या जयंती आहे. आणि आम्ही आत्ता निघलोय भाई. तर सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आम्ही आता कॉलेजला जायला निघलो आहे. आमचं सकाळीच भाई हेल्थ इन्फॉर्मॅटिक्सचा लेक्चर लागले 8:30 वाजता. आता 8 वाजले. चला पटापट आता कॉलेजला जाऊन तुम्हाला डायरेक्ट भेटतो, कारण की भाई टाईमपास नाही झाला पाहिजे. तर पटापट आता निघतो आणि जातो मस्तपैकी भाई कॉलेजला. 19 फेब्रुवारी आहे आपल्या महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आणि मस्त सकाळी सकाळी साहिलने गाणी लावलेलं हॉस्टेलमध्ये महाराजांचं ची वाईब येत होती. त्याच्यामुळं मी उठलो, नाही तर मला जागत नसती आली. कारण का आम्ही रात्री लेट आलो. त्याच्यात मी व्लॉग वगैरे एडिट करून अपलोड केला आणि डायरेक्ट तसंच झोपलो मी. माझा फोन चार्जिंगला लावलेला, तो पण चार्ज नाही झाला नीट. एवढी झोप आली ती मला. माझ्या उठायची इच्छाच नव्हती होत. गाण्यांमुळं मी उठलो. आता चाललं आहे लेक्चरला. त्याला आता पोचलोच ऑलमोस्ट. 3 नंबर बिल्डिंगलाच लेक्चर आहे पहिला हेल्थ इन्फॉर्मॅटिक्सचा 8:30 ते 11पर्यंत आहे. आणि नंतर 11:50चा लेक्चर आहे रशियनचा, तो 3-1 वाजेपर्यंत आहे. आणि नंतर 3:30चा लेक्चर आहे, लेसन आहे केमिस्ट्रीचा पण 3 घंटा आहे. तो पण 7 वाजेपर्यंत जातोच ऑलमोस्ट. अख्खा दिवस आज ठीकच आहे. 8:30ला निघलो आहे, 6-7:30 जिमला जाईन. नंतर मग त्यावेळेस टाईम होईल, 12 तास होतीलच ते. तर चला आता पटापट जातो आणि बसतो लेसनला. कॉलेजच्या इथं पोचलो आता. समोरच बघा सनराईज निघलं मस्तपैकी. सिग्नलवर थांबल्या. हाय गरम मॉफ येतं ना सनची, असं बरं वाटतं ना भाई सकाळी सकाळी. आई लेसनला तर आलतो आहे पण कोणीच आहे आला अजून. सगळं पहिलं मी झाल्या हेल्थ इन्फॉर्मॅटिक्सचा रूम आहे, कम्प्युटर रूम. ते घेतले मी कम्प्युटर. इथं काय नाही, ते फक्त असतात ते मॅम एक पॅरा देते, तो त्याचा छापाचा. पण तो इझी नसतो. एक कॉमा, एक प्रॉपर एक असा ना सगळं शेप एक बघून टाकायला लागतं. चुकीचा टाकला लागला की चुकीचा. एवढा काय नाही, पण हार्ड तर आहे इन्फॉर्मॅटिक्सचा. एवढा काय नाही, ज्याला कम्प्युटर वापरता येतं ना नीट, त्याच्यासाठी नॉर्मल. आम्ही तर आजपर्यंत सगळं केलं ऑलमोस्ट. आता 1-2 लेसन राहिले असतील लास्टच्या मला वाटतं. त्याची पण टेस्ट होईल, नंतर तो पण सब्जेक्ट बंद होऊन जाईल फर्स्ट सेमिस्टरमध्येच आय थिंक. हेल्थ इन्फॉर्मॅटिक्स पण असेल त्याच्यात. इथं हेल्थ इन्फॉर्मॅटिक्स फायनलला असेल तर मग नाही होणार. हे झोपल्या ना असं तसं घरा झोपल्या ना. हे बघा हे 8व्या फ्लोअरवर बसले आहे सगळे. नाही इथं झोपले काय बोलायचं. हीच आता मस्तपैकी लेक्चरला चाललो आहे, लेसनला म्हणजे रशियन लँग्वेजचा लेसन आहे. आता थोडा वेळ ब्रेक होता आम्हाला, 1.5 तास तर वरती बसलेलो 8व्या फ्लोअरवर. रशियनचा होमवर्क होता तो केला आणि आता टाईम झाला एक्झॅक्ट. आता पटापट रशियन लँग्वेजच्या लेसनला जाऊ आपण. आज पण ऊन असा पडले ना भाई, डायरेक्ट डोले वाजेल बघ. आता आला 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 हो बघा. तर चला आता पटापट जाऊ लेसनला. रशियन लँग्वेजच्या लेसनला बसलो. मॅडमने शिकवत घेतलं आम्हाला. गाईज आता आम्ही कॅन्टीनला गेलो, कॉफी वगैरे पिली. लेक्चर फिनिश झाला ना, आता कॉफी पिली. आता केमिस्ट्रीचा लेसन आहे आपला 3:30चा, 10 मिनटंच बाकी आहेत. आता 1 नंबर बिल्डिंगला चाललो आहे परत. चला आता जाऊ मस्तपैकी केमिस्ट्रीचा लेसनला बसू आणि मग तो लेसन संपल्यावर बघू काय करायचा. चला आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी भाई लेक्चर संपल्यावरच. तो गाईज आता आमचे लेक्चर फिनिश झाले सर्व. आता आम्ही चाललो आहे, पहिला पेट्रोलमधून सामान घेतो आणि मग लगेच जिमला जाणार आहे. लेग्स मारायचे आहेत. काल स्किप झाला दिवस, तर तो दिवस आज भाई वापर करू आपण लेग्सचा. स्किप नाही करत लेग्स, आज मारता. तर चला आता पहिला पेट्रोलमध्ये जाऊ. तो गाय आता जिमला आलो आहे, मस्तपैकी लेग्स मारू. बघा आताशी जॅकेट वगैरे काढला. इथं वर्कआउट मी आज हेवी करणार आहे, कारण माझी जाम इच्छा आहे वर्कआउट करायची. कार्डिओ सेशनमध्ये कोणी आहे का नाही? कोण नाही भाई. कार्डिओ सेशनची एक मजा वेगळीच आहे. काय लाईट असं वाटतं भाई, डेंजर जागेवर आल्या. तर चला आता चेंज करू. भाई एक सुद्धा नाही होता,
त्याच्याबरोबर आज वर्कआउट केले लेगचा असा फाडलेला त्यांनी तो आपला मला नाव नाही माहीत काय बोलतात त्या मशीनला पहिला सेट 200चा लावलेला जो का मीने कधी मारलेला मलाच आठवत नाही. पहिला सेट 200चा, दुसरा सेट 250 आणि तिसरा सेट 270. अख्खे लेग पहिल्या सेटमध्ये फाडले त्यांनी. नंतर तरी पण मी स्कॉट्स मारलं 10-10, 20-20, 30-30, 80 किलोचा मारला स्कॉट डंबल रॉड पकडून त्याच्यावर 3 सेट मारलं. या सेटवर यांनी लेगच मोडलं माझं. हे बघा भाई जाम बेकार लेग माझं टाईट झाला आता. तर बघता दुसरा काहीतरी मारता. फक्त एक अजून या मारीन आपलं हॅमस्ट्रिंग नाही मारत आज मी. हॅमस्ट्रिंग सॅटर्डेला मारीन. आज मारता या काप्स मारता बस. हॅमस्ट्रिंग डायरेक्ट सॅटर्डेला मारीन. आता हॅमस्ट्रिंग मारणार होतो मी आज. माझं लेग अख्खं टाईट झालं टाईट. जाम मजा आली वर्कआउट करायला. बघू आता लेग्सच्या बरोबर काहीतरी मारता अजून आणि मग लगेच निघू आपण हॉस्टेलला जायला. लेग्स तर नाही आहेत बाई माझं पण लहान तवर दाखवता बघा. इंडियामध्ये लेग्स तरी ट्रेन करायचो इथे तेवढे नाही करत. एकटा असताना मग एकटा लेग्सला हेवी स्कॉट्स मार सपोर्टला कोण नसतं एवढा. त्यासाठी मी जास्त हेवी नाही मारत. तर नॉर्मल मारता. रोज लेक्चरला एवढा चालायला लागतं. चालता अर्धी हवं निघतं. लेग्स मारल्यावर चालायचं वांधं होतं तुम्हाला जर माहीत असेल. त्यावेळी डेली जिमला होता. सो गाईज आता वर्कआउट झालेला आहे आमचा. पटापट जाऊ आपण. जाम पाय दुखतात जाम. चला बघ काय घेतली माहिती आहे का तुम्हाला. या जाम दिवस तुम्ही बघितला नसा आपल्या ब्लॉगमध्ये. या लोणचा बाई लोणचा काय लावले. आंब्याचा लोणचा बाई डेंजर ना दे का की बरणी भरले आपल्याजवळ. काढतो आता जेवताना. हॅलो हां हॅलो. गाईज आता घेतलाय मी जेवण बनवत. इथं कांदा ठेवला आता तो शिजतोय थोडा. किमा बनवत घेतले किमा आणले. आता पटापट बनवतो किमा. जेवण बनल्यावरच जाऊ तुम्हाला डायरेक्ट भेटतो. गाईज आता मस्तपैकी जेवण बनवलं आहे आपण. राईस आणि खिमा. थांबा तुम्हाला दाखवतो. हो बघा ह्यो राईस आहे आपला मस्तपैकी भाई सरसरीत राईस झाले. आणि ह्यो खिमा बनवले तुमच्या भावाने एकदम मस्त. आत्ता भाई जेवू मस्तपैकी. भूक लागले मला. जेवल्यावर तुम्हाला काहीतरी सांगता हो. मन भाईने आपल्याला व्हिडिओ पाठवले. जेवल्यावर भेटतो तुम्हाला. आता जेवल्यावर एक सरप्राईज आहे भाई आपल्यासाठी तुमच्यासाठी पण माझ्यासाठी तर जाम मोठी गोष्ट आहे. तुम्हाला पण समजला पाहिजे भाई. चला आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट जेवण झाल्यावर. मंडळी आता जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे. फुल पोट भरून जेवलो भाई. जाम मजा आली. आणि आता तुम्हाला सांगतो काय गोष्ट आहे ती. तर भाई आपली अजून एक अचिव्हमेंट कंप्लीट झाली आहे. म्हणजे माझ्यासाठी तर पहिलीच असेल. कारण का सबस्क्रायबरची तर होतीच भाई अचिव्हमेंट. पण ही अचिव्हमेंट थोडी माझ्यासाठी मोठी आहे. आणि माझ्यासाठी तर जामच मोठी आहे. कमसे कम 6-7 महिने झाले असतील मी फुल व्लॉग टाकायचे चालू केलेत. 6 महिने एक झाले असतील मला तर वाटतं. इंडियाला होतो मी त्याच्या 1-2 महिन्या अगोदरच मी व्लॉगिंग चालू केलेली. लाईक फुल व्लॉग बनवायचे चालू केलेले. त्याच्या अगोदर मी मिनी व्लॉग्स वगैरे बनवायचो. नॉर्मल व्हिडिओ टाकायचो. बट जेव्हापासून मी लॉंग व्हिडिओज टाकायच्या चालू केल्या तेव्हापासूनच प्रॉपर आपला चॅनल चालायला लागला. आणि आज भाई मला इंडियाला पोस्टातून रिसीव झाला आहे कोड. येतो एक ॲडेसेन्सचा. तो भाई रिसीव झाला आहे मला. म्हणजे एवढा चांगला वाटतो ना. एवढा चांगला काय सांगू. तर भाई अचिव्हमेंट अशी आहे का गुगल ॲडेसेन्सने आपल्याला कोड पाठवले. आणि तो कोड म्हणजे व्हेरिफिकेशनचा कोड असतो. तो जेव्हा आपला चॅनल मॉनिटाईज होतो बाकी सर्व गोष्टी होतात तेव्हा तो कोड येतो. आणि तो कोड भाई आपल्याला आता आलेला आहे. आणि भाई ती गोष्ट मला एवढी चांगली वाटली ना. का एवढ्या कमी वेळात भाई तुम्ही एवढा सपोर्ट केला. आणि एवढ्या कमी वेळात एवढी चांगली गोष्ट माझ्या हातात आली भाई. भलेही हातात नाही इंडियाला आहे पण ठीक आहे भाई. जिथं पण आहे आपल्या घरात आहे भाई. मला पाठवले मनने ब्लॉग काढायला सांगितलेला मी त्याला. त्याने ब्लॉग काढला असेल. मी ती क्लिप अटॅच करीन. ती तुम्हाला दाखवीन. ती क्लिप बघा तुम्ही. गोष्ट कोणाला छोटी वाटत असेल तर कोणाला मोठी वाटत असेल मला नाही माहीत. पण माझ्यासाठी तर भाई जाम मोठी आहे. कारण का पहिली बार मी काहीतरी अशी गोष्ट अचिव्हमेंट केली आहे
का जी भाई मला नव्हती वाटली का एवढ्या लवकर होईल. मी म्हणजे अपेक्षा पण नव्हत्या ठेवल्या का एवढ्या लवकर या गोष्टी होतील. पण ठीक आहे भाई, होत आहेत तर चांगली गोष्ट आहे. गॉड ब्लेस मी. आई एकविरा ब्लेस मी. भाई एकविरा आईचा हात आपल्या पाठीशी आहे, गणपती बाप्पाचा हात आपल्या पाठीशी आहे, तर भाई कसली कमी आहे. तर भाई असंच मेहनत मी करत राहीन. तुम्ही सपोर्ट दाखवा पटापट. आजच्या व्लॉगला जो सपोर्ट दिले ना, तसं प्रत्येक व्लॉगला सपोर्ट दाखवा. मी नवीन नवीन व्लॉग असा आणि आता नवीन नवीन व्लॉग मी आणायचा प्रयत्न करीन. मस्त मस्त व्लॉग आणीन तुमच्यासाठी. तर तुम्ही नक्की भाई सबस्क्राईब वगैरे करून ठेवा. आणि या गोष्टीसाठी मनापासून सर्वांचा धन्यवाद भाई. असा सपोर्ट तुमचा राहू दे. जाम मजा आली मला. आजचा अख्खा दिवस मी हसूनच आहे. मला जाम म्हणजे जाम सकाळपासून सकाळीच समजलेला मला. मी बरं रात्री आता आरामात सांगेन मी ही गोष्ट हॉस्टेलवर गेल्यावर. तर आता मला फ्री टाईम भेटला तर बरं आता शेअर करतो तुमच्याशी. तर भाई प्रत्येकाने मेहनत करा जशी मी केली आहे. मी आज यूट्यूबला भाई डेली व्लॉग्स टाकतो, कारण का माझी इच्छा आहे भाई मी पण डेली व्लॉग्स टाकीन. मी इन्स्पायर होतो कोणाला तरी बघून मी इन्स्पायर होतो. त्याचा बघून मी पण व्लॉग्स टाकतो, तर मला पण भाई चांगला वाटतो. तर मी डेली व्लॉग्स टाकतो आहे. आता मला ऑलमोस्ट 2 महिने होत आले, झाले पण असतील, मला नाही आयडिया किती दिवस झाले मी डेली व्लॉग टाकतो आहे. पण टाकतो आहे, छोटा मोठा का नाही पण टाकतो आहे. पण भाई नक्की तुम्ही आता एवढा सपोर्ट दाखवत आहेत, एवढ्या पटापट जर गोष्टी होत आहेत, तर भाई अजून मोठे मोठे व्लॉग आणायचा मी जाम प्रयत्न करीन. आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आता मी इंस्टाला पण भाई मिनी व्लॉग चालू करीन, कारण भाई तुमचा सपोर्ट बघून मला जाम भारी वाटतं, जाम भारी. तर भाई अचिव्हमेंट जर कंप्लीट होत असतील तर भाई मी भाई डेली खुश राहायला रेडी आहे. डेली असे भारी भारी व्लॉग्स आणायला रेडी आहे. मला नाही माहीत भाई असं पण काय असतं, पण ठीक आहे. आता अचिव्हमेंट्स होत आहेत कंप्लीट भाई तुमच्यासाठी छोट्या मोठ्या मला नाही माहीत कशा आहेत, पण माझ्यासाठी तर जाम मोठी आहे, जाम मोठी. तर भाई तुम्ही आता त्या क्लिप बघा ज्या मननी काढल्या आहेत, त्या मी अटॅच करतो व्लॉगमध्ये. आणि सर्वांचा मनापासून धन्यवाद. असाच सपोर्ट तुमचा राहू दे भाई माझ्या पाठी. माहिती आहे मला सारखं मी त्याच बोलता, पण भाई काय करू, मला वाटतो भाई का काहीतरी चांगला झाला आहे माझ्यासोबत, म्हणून मी तुम्हाला शेअर करता त्या गोष्टी. तर चला आता तुम्ही ती व्हिडिओ बघा. तर गाईज दादाच्या यूट्यूबच्या चॅनल थ्रोनी दादाची पहिली अचिव्हमेंट आली आहे. तर बघू शकता तुम्ही. आता मंदिरात ठेवीत घेतले पहिले, नंतर मग अनबॉक्स करू आपण. बघितली असेल तुम्ही क्लिप, मंदिरात ठेवली मननी. तर भाई जशी पण आहे, छोटीशी मोठीशी, माझ्यासाठी तर जाम मोठी गोष्ट आहे. तर चला बघू आता. कॉकरोच बघा किती. लाईट बंद होती आता किचनची, चालू केलं ते किती फिरायला लागले बघा. अख्खे इथे दिसतील इंडक्शन बघा. खिमा राहिले ना थोडासा, तो गरम करत घेतला आता मी. तर बाकी आहे तर बरं खाऊन घेतो, नंतर आरामात झोपीन, कारण की उद्या लेक्चर लेट येतात आपले. 12 वाजता लेक्चर येतो पण फिजिकल एज्युकेशनचा. आणि लेग मारल्यान पाय अर्ध मोरल्यान माझं. कसं उद्या फिजिकल एज्युकेशनला जावं मलाच माहीत नाही. आणि आज बाहेर म्हणजे जाम थंडी होती, जाम -22 डिग्री सेल्सिअस होता. माहीत नाही पण थंडीत असं झाले आहे का समजत पण नाही किती थंडी लागते काय आहे. -22 पण नाही समजलं आज. आणि बघा किती आहे आता, पण आहे थंडी, पण ती समजून नाही येत. खिडकी खोलल्यावर पण असं एवढा नाही वाटत आता पहिल्यासारखा. यो इथून यो रोड आहे, मेन रोड आहे. वाघ असा आहे ना भाई, वाघाला कधी पण भूक लागतं. आता 2 तास झाला असतील, 6:30. हां 2 तास झालं. 2 तासानंतर परत भाई जेवायला घेतले. अख्खा किंवा आज एकट्याने खाले भाई. एवढा भाई पोटान जागा असतं आपल्या, पण ती खात नाही भाई, कारण का भूक मारता थोडी तब्येत कमी व्हावी म्हणून. पण भाई काय आहे, डाएट तुटतंच कधी ना कधी. काल पण चीट डे झाला, कोई ना कंटिन्यू तो करेंगे भाई. चला आता जेवतो की भाई. मी इंडियाला आलो ना, तुम्ही माझ्या हातचा खिमा खा. मी भाई प्रत्येक जेवण बनवतो ना, तुम्ही काय पण खा, तुम्ही जे सांगाल भाई ते. तुम्ही या भाई, आपण बनवू भाई, फिट राडा करू राडा, जेव्हा इंडियाला येईन तेव्हा. तर चला काय आता झोपतो मी. कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि सर्वांचा मनापासून आभार भाई असं सपोर्ट केल्याबद्दल. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.